कोपरगाव शहरातील सिद्धिविनायक कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये बाथरूममध्ये अडकलेल्या महिलेला कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने क्रेनच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले। शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। सिद्धिविनायक कॉलनी येथे वाहुळ कुटुंबीय राहत असून छाया सुरेश वाहुळ या सायंकाळी घरातील बाथरूममध्ये गेल्या होत्या। यावेळी त्यांचा 2.5 वर्षाचा मुलगा घरात होता। आई बाथरूममध्ये असताना मुलाने अनवधानाने बाथरूमची कडी बाहेरून लावून घेतली, त्यामुळे छाया वाहुळ या बाथरूममध्येच अडकल्या। आई बाथरूममध्ये अडकल्याने लहान मुलगा घरात रडू लागला, तर छाया वाहुळ यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला। त्याचा तसेच मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारील नागरिक घटनास्थळी जमा झाले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ कोपरगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली। माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या साहाय्याने फ्लॅटपर्यंत पोहोचत कर्मचाऱ्यांनी बाथरूममध्ये अडकलेल्या छाया वाहुळ यांची सुखरूप सुटका केली। या बचाव कार्यात कोपरगाव नगर परिषदेचे फायरमॅन प्रमोद सिडगर, सागर काटे आणि संजय विदाते यांनी तत्परतेने सहभाग घेतला। अग्निशामक दलाने वेळीच केलेल्या मदतीमुळे छाया वाहुळ यांची सुखरूप सुटका झाली। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील सासाने, कोपरगाव। 8:30 पासून आय थिंक 8:30 पावणे 9 पासूनच ना फोन चालू होता आणि मी वॉशरूमला गेले, म्हणजे त्यालाच क्लीन करायला गेले, त्याला बाहेर ठेवलं मी आणि ते बंद करून घेतलं दार। म्हणजे मी आतून नव्हतं बंद केलं, पण त्याने त्याने बाहेरून बंद केलं। त्याच्यानंतर त्याला उघडायलाच जमेना। मग मी आजूबाजूला हाक मारली, कुर्लेकर सरांना हाक मारली। मग थोड्या वेळाने ते बाहेर आल्याच्या नंतर मग त्यांनी खाली जाऊन हुसळे काकांना वगैरे सांगितलं। मग त्यांनी सगळ्यांनी अग्निशमन ची गाडी बोलून घेतली आणि ह्या दादांनी खरंच खूप वेळेत येऊन, म्हणजे मला लिटरली तो रडत होता ना, त्याला कळतही नव्हतं की मी दार कसं उघडू, आणि मला आतमध्ये मी खूप रडत होते, पण ह्या दादांनी खरंच वेळेवर येऊन मदत केली आणि सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची की त्यांनी खरंच आमची हेल्प केली। आणि घरी आता आज आम्ही दोघंच आहोत। माझं नाव छाया मुकेश वाहुळ आणि माझ्या मुलाचं नाव अथंग। थँक्यू सो मच। येस, नगर परिषद, येस, खरंच खूप खूप आभार नगरपालिकेचे की त्या खरंच वेळेत आले।